नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेल्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 11वी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेला जर प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभर एकाच वेळी राबवण्यात आली. आता या प्रक्रियेमधले जे काही टर्म्स असतील, जे शब्द असतील, उदाहरणार्थ एडेड, अनएडेड, सेल्फ फायनान्स्ड, पार्शली एडेड किंवा अन्य अनेक अशा गोष्टी किंवा ही संपूर्ण प्रक्रिया जी ऑनलाईन चालू करणार होते त्याबद्दल बऱ्याच जणाला माहीत नव्हतं आणि माहिती करून घ्यायचं तर कुणाकडून करून घ्यायची याबद्दल पण प्रश्नचिन्ह होते आणि त्यामुळं ती सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया ही अनेक अडथळे पार करत करत ती कशी तरी पूर्ण झाली आणि याही शैक्षणिक वर्षामध्ये पुन्हा असं ठरवलं की पुन्हा 11वी प्रवेश हा ऑनलाईन पद्धतीनंच होणार. आता दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, एक वर्ष झालं, शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतला होता त्या विद्यार्थ्यांचा निकाल साधारणपणे 1 मेच्या दरम्यान जाहीर झाला आणि त्यानुसार विद्यार्थी पास की नापास हे ठरवलं गेलं त्या गुणपत्रिकेच्या आधारे. परंतु काही महाराष्ट्रातले असे क्षेत्र आहेत, भाग आहेत, एरिया आहेत की ज्या ठिकाणी आजही त्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका मिळालेली नाही. दाखला तर दिलेलाच नाही आहे, कारण सोडू नका म्हणून सांगितलेलं आहे, तूर्त तुमच्याकडंच ठेवा म्हणून. ते ठीक आहे, पण मार्कलिस्ट पण दिलेलं नाही आहे. विद्यार्थी म्हणतोय की आम्हाला फक्त तोंडी सांगितलं आहे, तू पास आहेस, विषय संपला. आणि ज्यावेळी ऑनलाईन 12वी प्रक्रिया सुरू होणार असं कळालं त्यावेळेस विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न पडला की मला आता ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर 11वी मार्कलिस्ट अपेक्षित आहे, कारण मला 12वीसाठी कॉलेज बदलायचं आहे, शाखा बदलायची आहे, विषय बदलायचा आहे, अनेक अपवादात्मक परिस्थिती आहे, यातून मला कॉलेज बदलायचं आहे. आणि यासाठी जे डॉक्युमेंट लागतं ते पहिलं डॉक्युमेंट असतं मार्कलिस्ट, दुसरं डॉक्युमेंट असतं ते शाळा सोडल्याचा दाखला आणि मग बाकीचे इतर तुमचे सगळे पुरावे की जे 11वीला तुम्ही वापरलेले असणारे आहेत. आणि आता प्रश्न असा पडतोय की बघा कशी गंमत आहे, एकीकडं 19 जून 2026 शिक्षण संचालकांचं पत्र आहे की ज्यामध्ये 12वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जे संकेतस्थळ MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर त्यांनी 22 तारखेला उपलब्ध करायला सांगितलेलं आहे. त्यात त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर कॉलेज बदलवायचं असेल तर त्याला एक ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल, ही पहिली अट आहे. आणि दुसरी अट त्यांनी टाकलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन अर्ज करत असताना तो विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये 11वी शिकलेला आहे त्याच कॉलेजमध्ये जाऊन ती प्रक्रिया करायची आहे. बघा, एकीकडं हे बंधन आहे आणि दुसरीकडं काही महाराष्ट्रातल्या भागामध्ये असे कॉलेजेस आहेत की त्यांनी 11वी पास की नापास गुणपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिलेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी फोन करून सांगतायत, पालक सांगतायत, काही शिक्षक सांगतायत की सर ही वस्तुस्थिती आहे. मुलांना म्हणलं 1.5 महिना झाला निकाल लागून, आजही गुणपत्रिका त्या मुलाच्या हातामध्ये नाही आहे. मग त्याला विचारलं की बाबा तू जाऊन का घेत नाही आहे, तर त्याच्या मनामध्ये भीती आहे की सर आम्हाला तोंडी पास म्हणून सांगितलं आहे, पण आम्ही जर उद्या मार्कलिस्ट मागायला गेलो तर आमचा निकाल कदाचित बदलून मिळेल नापास म्हणून. अशी भीती त्या पालकांनी व्यक्त केली. हे या शिक्षण क्षेत्रातली अतिशय दुर्दैवी ही घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे यावर खरं जर असे काही कॉलेजेस असतील बरं का, तर विद्यार्थ्यांनी त्या संबंधित माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्याकडं लिखित स्वरूपामध्ये तक्रार करावी की आमची अडवणूक केली जात आहे आणि या पद्धतीनं आमचे निकाल बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण परीक्षेचा निकाल लागून म्हणजे पास नापास करून 1.5 महिना झाला, आम्हाला ओरिजिनल मार्कलिस्ट देण्यात आलेली नाही आहे, पण आम्हाला आता कॉलेज बदलायचं आहे. त्या प्रक्रियेला ते आवश्यक कागदपत्र आहे जे दिलं जात नाही.
आणि मागायला गेलं तर तू एका विषयात 2 विषयात नापास आहे असं सांगण्यामध्ये येत आहे. ही भीती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये आहे. आणि जर असं झालं तर शिक्षण क्षेत्रामध्ये जे आज चाललेलं आहे याच्यापेक्षा भयानक चित्र उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ज्या कॉलेजेसमध्ये ज्युनियर कॉलेजेस म्हणा, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, तिथं या पद्धतीनं जर आमचे काही शिक्षक मित्र वागत असतील तर कृपा असं काही करू नका. भले तुम्हाला तुमची स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी, पण हा काही मार्ग आहे असं मला वाटत नाही आहे. ज्यामुळं पुढं जी पिढी घडणारी आहे त्यांच्या मनामध्ये देखील वेगळ्या पद्धतीचे भाव तुमच्याबद्दल राहतील आणि ती कृती भविष्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं हे स्फोटक देखील होऊ शकते. त्यामुळं असं करत असाल तर ते चुकीचं असणारं आहे. आणि मला महाराष्ट्र शासनाचं जे काही शिक्षण संचालनालय विभाग असणार आहे, की ज्या शिक्षण संचालक त्याचे मुख्य असणारे आहेत, त्यांनी जी अट घातलेली आहे की बाबा रे तू कॉलेज तुला बदलायचं आहे ना, तर तू त्या ज्या कॉलेजमध्ये 11वी शिकला तिथं जा आणि ऑनलाईन अर्ज तिथं भर, तर ती अट काढून टाकावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांची आहे. आणि ती अट ही विद्यार्थ्यांची अडचण करणारी ठरू शकते. अनेक अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी अत्यंत चिंताग्रस्त आहे, दडपणाखाली आहे. मला कॉलेज बदलून मिळेल की नाही या विवंचनेमध्ये आहे, त्याचं कुटुंब आहे. तर मला वाटतंय लागलीच ही अट जर काढून टाकली आणि 11वी जसं विद्यार्थी घरात बसून तो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करतोय त्या पद्धतीनं तर सुविधा उपलब्ध करून दिली, किंवा तिथं तुम्ही जिथून ऑनलाईन अर्ज भरा एवढं म्हणाला तरी चालू शकेल. हे बंधन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारं आहे. त्यांना कॉलेज बदलून मिळेल की नाही, अर्जच त्यांचा भरला जाईल की नाही, ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि ही भीती काढून टाकायची असेल तर शिक्षण विभागानं ही अट काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण अनेकांनी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून ही अट काढून टाकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. ज्या प्रक्रिया सुरू होणाऱ्या आहेत आता 12वी ऑनलाईन कॉलेज ट्रान्सफर करायचं, त्याच्या अटी, नियमावली, कालावधी हाही अजून काही डिफाईन झालेला नाही आहे. त्याबद्दलही मुलांच्या मनामध्ये शंका आहे. सुरू करणार 22ला म्हटलं आहे, परंतु संपणार कधी, किती कालावधीमध्ये काय करायचं आहे याचंही शेड्यूल्ड नसल्यामुळं दडपण आहे, भीती आहे. तर ती भीती कमी करायचं असेल तर आजच्याच हे वेब पोर्टलवर, त्या संकेतस्थळावर ह्या सगळ्या गोष्टी माहितीसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध जरूर करण्यात याव्यात, की जेणेकरून विद्यार्थ्यांना ते वाचल्यानंतर ही प्रक्रिया अशा पद्धतीनं चालणार आहे हे कळालं तर बऱ्यापैकी भीती कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी पालक जागृत व्हायला पाहिजेत आणि दुसरीकडून शासनाला जागृत करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर जे मला वाटलं याबद्दल बोलावं ते मी माझं मत मांडलेलं आहे. तुमचं मत काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.